नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तर तुमचा अभ्यास व्यवस्थित चालू आहे? ओके, तो बघा, लास्ट लेक्चर मध्ये आपण कार्बन अँड इट्स कंपाऊंडचं फॉर्मेशन ऑफ हायड्रोकार्बन्स म्हणजेच फॉर्मेशन ऑफ अल्केन, अल्कीन अँड अल्काइन्स बद्दल डिस्कशन केलं होतं. करेक्ट. सो हायड्रोकार्बन मीन्स काय रे मुलांनो? द कंपाऊंड कंटेनिंग कार्बन अँड हायड्रोजन. त्यानंतर आपण त्यांचा जनरल फॉर्म्युलाही बघितला होता की जर हायड्रोकार्बन्सला क्लासिफाय करायचं ठरलं तर ते सॅच्युरेटेड अँड अनसॅच्युरेटेड हायड्रोकार्बन्स मध्ये आपण क्लासिफाय करत असतो. येस ऑर नो? So saturated hydrocarbon means what? It contains carbon-carbon single bond, and unsaturated hydrocarbon means it contains carbon-carbon double bond and carbon-carbon triple bond. So in the same pattern, जर आपल्याला त्याचा जनरल फॉर्म्युला बघायचा ठरला, जसं की आता इथे आपल्याला हे होतंय, जनरल फॉर्म्युला ऑफ अल्केन इज CnH2n+2. सिमिलरली अल्कीन जो की अनसॅच्युरेटेड हायड्रोकार्बन आहे त्याचा जनरल फॉर्म्युला किती येणार आहे मित्रांनो? CnH2n, and for alkyne it is CnH2n-2. In the last lecture we have also seen that, आपण मागच्या लेक्चर मध्ये हे सुद्धा बघितलं होतं, जर कार्बन चेन मध्ये एक सिंगल कार्बन ॲटम प्रेझेंट असेल तर त्याला मिथ म्हणायचं, 2 असतील तर इथ, 3 असतील तर प्रोप, 4 असतील तर ब्यूट, 5 असतील तर पेंट, 6 असतील तर हेक्स, for 7 it is hep, for 8 we called it as oct, for 9 we called it as non, for 10 we called it as dec, and for 11 undec, and for 12 dodec. Okay, इथपर्यंत क्लियर आहे? So in this video or in this lecture we are going to start with the saturated hydrocarbons. So मुलांना सॅच्युरेटेड हायड्रोकार्बन्स काय आहे त्याचा जनरल फॉर्म्युला दिला आहे CnH2n. जर आपण n ची व्हॅल्यू 1 टाकली तर फॉर्म्युला काय होतो बघा, C1H2n plus H2 into 1 plus 2, म्हणजे C1 2 plus 2 that is CH4. त्याचं स्ट्रक्चर काय आहे? सो ऑलवेज रिमेंबर टू ड्रॉ द स्ट्रक्चर ऑफ कार्बन कंपाऊंड्स, ऑलवेज ड्रॉ द कार्बन ॲटम फर्स्ट. पहिल्यांदा सगळ्यात पहिल्यांदा काय फाइंड आउट करतो, आपल्याला कार्बन ॲटम ड्रॉ करायचा आहे आणि त्याच्यावरून आपण स्ट्रक्चर काय काढलं? मिथेनचं स्ट्रक्चर काढलं. सो इलेक्ट्रॉन डॉट स्ट्रक्चर ऑफ दिस मिथेन. मिथेन मॉलिक्यूल साठी इलेक्ट्रॉन डॉट स्ट्रक्चर काय येईल बघा, कार्बन त्याचे व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन 4, हायड्रोजन प्रत्येक हायड्रोजनकडे किती इलेक्ट्रॉन आहे? 1. करेक्ट. सो हे कंपाऊंड्स कनेक्ट होतील एकमेकांना आणि काय फॉर्म करतील? हे झालं त्याचं इलेक्ट्रॉन डॉट स्ट्रक्चर. सेम तिकडे जर दुसरा मॉलिक्यूल घेतला आपण, सेकंड मॉलिक्यूल मध्ये काय येणार आहे बघा, हे स्ट्रक्चर असं पिक्चराइज फॉर्मॅट मध्ये शो करतोय. सो इथे बघा, जो काही कार्बन आणि हायड्रोजन शो केले ते आता अॅनिमेशनच्या फॉर्म मध्ये तुम्हाला इलेक्ट्रॉन डॉट स्ट्रक्चर मध्ये जवळ आलेले बघायला मिळते. लेट्स लुक ॲट हिअर. समजतंय मित्रांनो? बघा परत एकदा, हे 4 कार्बन 4 हायड्रोजन ॲटम आहे, एका कार्बन सोबत ते मर्ज होत आहे टू फॉर्म अ सिंगल कोव्हॅलेंट बॉन्ड. नेक्स्ट, जर यांची व्हॅल्यू 2 पुट केली, यांची व्हॅल्यू 2 पुट केली तर आन्सर काय येणार आपला? C2H6. बघा, 2 into 2 is 4 plus 2, so C2H6. करेक्ट. सो याचा बॉन्ड लाईन स्ट्रक्चर काय येईल? कार्बन कार्बनचे 4 बॉन्ड्स ड्रॉ करायचे. दिस इज व्हॉट? C2H6. बघा, द सेम पार्ट याच्या स्ट्रक्चरने बघा, कार्बन ॲटम्स ड्रॉ केले, पहिल्या कार्बनचे 3, सेम जसं इलेक्ट्रॉन डॉट स्ट्रक्चर काय येईल? सेम जसं कार्बन ड्रॉ केलेले, बॉन्ड ब्रेक करायचे आहेत आणि बॉन्डच्या जागेवरती काय लिहायचं? आपल्याला इलेक्ट्रॉन्स लिहायचे. सो दिस इज व्हॉट? इलेक्ट्रॉन डॉट स्ट्रक्चर. आता तुम्ही म्हणाल सर इथं तुम्ही एक्स का लिहिला? सो हे आयडेंटिफाय करण्यासाठी किंवा तुम्हाला हे इझिली अंडरस्टँड होण्यासाठी कार्बनचे इलेक्ट्रॉन आपण एक्स सिम्बॉलने शो केलेत आणि हायड्रोजनचे डॉटने शो केले किंवा पॉइंटने शो केले. नेक्स्ट, अल्केन मध्ये जनरल फॉर्म्युलाची व्हॅल्यू जर 3 पुट केली तर प्रोपेन येईल, त्याचं हे स्ट्रक्चर असेल. सिमिलरली जर ब्युटेन घेतलं तर ब्युटेनचं हे इलेक्ट्रॉन डॉट स्ट्रक्चर असेल. सिंपल एकदम. फॉर्म्युलावर लक्षात ठेवायचं आहे, C3H8 प्रोपेन and C4H10 is a butane. नेक्स्ट, अनसॅच्युरेटेड हायड्रोकार्बन. आता सिमिलरली अनसॅच्युरेटेड हायड्रोकार्बन साठी CnH2n जे काय असेल, अनसॅच्युरेटेड हायड्रोकार्बन म्हणजेच काय? आता जर फॉर्म्युला CnH2n लिहिलाय दॅट मीन्स इट इज अ
अल्किन. मग अल्किनचा फर्स्ट मेंबर जर यांची व्हॅल्यू 1 पुट केली तर काय येते मुलांना, C1H2 into 1. So here we get C1H2. आता मला सांगा यांची व्हॅल्यू 1 पुट करून चालेल का रे अल्किन मध्ये? ऑलवेज रिमेंबर इन केस ऑफ अल्किन अँड अल्काइन व्हॉट वी हॅव सेड दॅट इट कंटेन्स कार्बन कार्बन डबल बॉन्ड. मग जर एकच कार्बन घेतलं तर काय एकाच कार्बन मध्ये कार्बन कार्बन डबल बॉन्ड फॉर्म करणं पॉसिबल आहे का? नाही. सो ऑलवेज रिमेंबर, ऑलवेज कीप इन माइंड, ऑलवेज तुम्हाला हे लक्षात ठेवायचं आहे की जर अनसॅच्युरेटेड हायड्रोकार्बन्स आपण ड्रॉ करणार असू म्हणजेच कोण अल्किन आणि अल्काइन तर त्या केसमध्ये N शुड बी स्टार्ट विथ 2. N इक्वल्स टू 1 ने कंपाऊंड फॉर्म होणार नाही. मग बघा आता N इक्वल्स टू 1 ने कंपाऊंड फॉर्म केला N इक्वल्स टू 2 ने तर काय येते बघा CnH2n म्हणजेच काय फॉर्म होईल C2H2 into 2. सो फॉर्म्युला बनेल C2H4. C2H4 म्हणजेच काय आलं रे? C2H4 म्हणजेच काय आलं रे मुलांनो? इथेन का? हो बाळांनो इथेन आलं का? ते इथेन येईल का? काय यायला पाहिजे? व्हेरी गुड. काय यायला पाहिजे? इथिन. बरोबर. मग इथिनचं स्ट्रक्चर काढायचं झालं तर काय स्ट्रक्चर बघा, कार्बन कार्बन डबल बॉन्ड, रिमेनिंग बॉन्ड आता 1 2 या बॉन्डचे झाले, इकडचे 2 बॉन्ड ऍज इट इज शो करायचे CH2 डबल बॉन्ड CH2. याचं जर इलेक्ट्रॉन डॉट स्ट्रक्चर काढायचं ठरलं तर इलेक्ट्रॉन डॉट स्ट्रक्चर कसं काढता येईल बघा मुलांनो. कार्बन, आता कार्बन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन शेअर करणार आहे कार्बन सोबत आणि उरलेले 2 इलेक्ट्रॉन हायड्रोजन सोबत शेअर होतील. तुम्ही इकडे हायड्रोजन ड्रॉ करतो, हायड्रोजन, इथे हायड्रोजन, हायड्रोजन, हायड्रोजन. आता ज्यावेळी कार्बनला बॉन्ड फॉर्म करायचा आहे तर कार्बन काय करणार आहे बघा, ज्यावेळी कार्बनला बॉन्ड फॉर्म करायचा असेल तर कार्बन काय करेल, या सर्वांचा ग्रुप बनवेल. बघा 8 इलेक्ट्रॉन झाले, इकडे हे 8 इलेक्ट्रॉन झाले. त्यावेळेस हायड्रोजनला बॉन्ड फॉर्म करायचा, हायड्रोजन काय करणार आहे, त्या दोघांसोबत बॉन्ड फॉर्म करेल. याला म्हटलं तर इलेक्ट्रॉन डॉट स्ट्रक्चर ऑर लेविस डॉट स्ट्रक्चर. यालाच पुढे पेअर मध्ये आपण अशा फॉर्मॅट मध्ये लिहित असतो. दिस इज व्हॉट स्ट्रक्चर ऑफ इथिन. इन द सेम वे प्रोपीनचा असेल तर आता हे जे काही शो केलंय तेच तुम्हाला अॅनिमेशनच्या फॉर्मॅट मध्ये शो करतो. पुट n इक्वल्स टू 1 पॉसिबल आहे का? होतं का रे पॉसिबल मुलांनो? नाही. फॉर ऑलवेज लक्षात ठेवायचं, फॉर अल्किन अँड अल्काइन n शुड बी स्टार्ट विथ द 2. नेक्स्ट वन इज, so we cannot substitute n equals to 1 for alkenes as alkene contains double bond आणि double bond कोणामध्ये exist only between carbon atom and hence minimum 2 carbon atoms are needed for the same. Are you getting the point? जे मग आपण एक्सप्लेन केलं. so methane does not exist in the nature. so आता n equals to 2 टाकले तर काय फॉर्म्युला आहे C2H4. पहिल्यांदा 2 कार्बन ड्रॉ करायचे, डबल बॉन्ड शो करायचा आणि उरलेले बॉन्ड कोणी दाखवायचे, हायड्रोजन. तसं काय येईल इथिन. याचं इलेक्ट्रॉन डॉट स्ट्रक्चर काढलं तर बघा जे मगाशी आपण शो केलेलं होतं. समजला पॉइंट? नोट करून घ्या फास्ट. n इक्वल्स टू 3 पुट केलं तर पहिल्यांदा 3 कार्बन ऍटम्स ड्रॉ करायचे, एकामध्ये सिंगल बॉन्ड, एकामध्ये डबल बॉन्ड. सो काय येईल, दिस इज द स्ट्रक्चर ऑफ प्रोपीन. आता याचं इलेक्ट्रॉन डॉट स्ट्रक्चर काढायचं झालं तर काय येईल, कार्बन, इथे 2 इलेक्ट्रॉन शेअर झालेत, इथे सिंगल इलेक्ट्रॉन शेअर झालेला आहे आणि हे कार्बनचे इलेक्ट्रॉन्स. आता मी हायड्रोजनला क्रॉसने शो करतो. तो इकडे काय येईल, हायड्रोजन क्रॉसने शो केला. इथे काय आहे, हे कार्बनचे इलेक्ट्रॉन्स आहेत. इकडे काय होईल, 2 3 आणि हा चौथा इलेक्ट्रॉन हायड्रोजनचा क्रॉसने शो करतो. हायड्रोजन क्रॉसने शो करतो. ज्यावेळेस आपण याला ड्रॉ करणार आहे, ड्रॉ केल्यानंतर काय मिळतं बघा आपल्याला. ड्रॉ केल्यानंतर काय मिळतंय बघा मुलांनो, CH3 CH3 अगेन हिअर दिस इज दिस पार्ट. नाव हिअर हा CH3 असेल, हा CH3 असेल तर नेक्स्ट केस मध्ये काय होईल, नेक्स्ट केस मध्ये काय होईल रे, याचे 8 इलेक्ट्रॉन कंप्लीट होतात बघा, झाले ऑक्टेट कंप्लीट. याचे ऑक्टेट कंप्लीट करण्यासाठी याला हे इलेक्ट्रॉन्स यूज करावे लागणार आहेत आणि सेम पॅटर्न ह्या हायड्रोजनसाठी ही बॉन्डिंग असेल. आर यू गेटिंग द पॉइंट? तो ह्याच इलेक्ट्रॉन डॉट स्ट्रक्चरला आपण डायग्रामॅटिक फॉर्मॅट मध्ये चेक करू. डायग्रामॅटिक फॉर्मॅट मध्ये केल्यावरती बघा काय येतंय,
आता इथले बॉन्डच्या जागेवरती आपण इलेक्ट्रॉन डॉट शो करणार बघा. इथे इलेक्ट्रॉन्स, दोन इलेक्ट्रॉन्स, 4 इलेक्ट्रॉन, इथे 2 इलेक्ट्रॉन. दिस इज द स्ट्रक्चर ऑफ प्रोपीन. ओके. नेक्स्ट n इक्वल्स टू 4 पुट केलं तर फॉर्म्युला काय होतोय बघा. ब्युटीनचा फॉर्म्युला येतोय. ब्युटीनचे इलेक्ट्रॉन डॉट स्ट्रक्चर अगेन बॉन्ड ब्रेक करायचा, त्याच्या जागेवरती इलेक्ट्रॉन पुट करायचे. सिंपल एकदम. सो आपण जनरल फॉर्म्युला गिवन असेल तर जनरल फॉर्म्युलावर n ची व्हॅल्यू पुट करून आपण बाकीचे कंपाऊंड इझिली फॉर्म करू शकतो. आता तुम्ही म्हणाल सर तुम्ही 4 पर्यंतच का फॉर्म केले. जनरली आपण पहिले 4 ते 5 मेंबर्स पर्यंत प्रत्येक ग्रुपसाठी स्टडी करत असतो. ओके. सो नाउ इन केस ऑफ अल्काइन, अल्काइनच्या केसमध्ये सुद्धा n शुड नॉट इक्वल्स टू 1. सो n ची व्हॅल्यू कुठून स्टार्ट व्हायला पाहिजे, 2 पासून स्टार्ट व्हायला पाहिजे. सो फॉर n इक्वल्स टू 2 फॉर्म्युला इज C2H2 into 2 minus 2. So C2H4 minus 2 that is C2H2. मग C2H2 जर स्ट्रक्चर आलं तर काय येणार बघा. C ट्रिपल बॉन्ड C, इथे हायड्रोजन, इकडे हायड्रोजन, आणि याचं लेविस डॉट स्ट्रक्चर ड्रॉ करायचं झालं तर C अशा पद्धतीने आपण कार्बनचे इलेक्ट्रॉन शो करतोय. आणि हायड्रोजन साठी काय येणार आहे, इकडे हायड्रोजन. लेट्स सी दिस स्ट्रक्चर. एकदम सिंपल फॉर्म आहे. एक पॉइंट ऑलवेज लक्षात ठेवायचं की कार्बनला आपल्याला ऑलवेज किती बॉन्ड फॉर्म करायचे, 4 बॉन्ड्स कार्बनचे फॉर्म करायचे. 4 बॉन्ड फॉर्म करायचे तर इथे काय येणार बघा. अल्काइन जनरल फॉर्म्युला ॲज अल्काइन्स वी कॅनॉट सबस्टिट्यूट n इक्वल्स टू 1. जे मगाशीच आपण बघितलं की याला ऍटलीस्ट 2 कार्बन ॲटमची रिक्वायरमेंट असणार आहे. सो मिथाइन डज नॉट एक्झिस्ट इन नेचर. सो पुट n इक्वल्स टू 2, n इक्वल्स टू 2 टाकला तर फॉर्म्युला C2H2 चं स्ट्रक्चर बघा इथाइनचं. नेक्स्ट प्रोपाइन जर टाकलं n इक्वल्स टू 3 तर प्रोपाइन येईल कार्बन कार्बन ट्रिपल बॉन्ड, कार्बन सिंगल बॉन्ड. दिस इज व्हॉट प्रोपाइन हे त्याचं काय असेल, इलेक्ट्रॉन डॉट स्ट्रक्चर. नेक्स्ट केस मध्ये बघा ब्युटाइन, 4 कार्बन ड्रॉ करायचे. पहिल्या कार्बन मध्ये कार्बन कार्बन ट्रिपल बॉन्ड शो केला आणि मग हे त्याचं आलं इलेक्ट्रॉन डॉट स्ट्रक्चर ऑर लेविस स्ट्रक्चर. नाउ सिंपल एक्सरसाइज आहे. याच्यामध्ये आपल्याला चेक करायचंय की काय कंडिशन्स आतापर्यंत जे आपण स्टडी केलं त्याच्यामध्ये काही कंडिशन्स व्हॅलिड होत आहेत का बघा. जर हायड्रोजन ॲटम्स 2 ने जास्त असतील कोणापेक्षा, कार्बन ॲटम्स पेक्षा. जर हायड्रोजन ॲटम्स 2 टाइम्स मोर असतील म्हणजे 2 ने जास्त असतील कोणापेक्षा, कार्बन ॲटम्स पेक्षा. जसं CnH2n प्लस 2 त्याच्यापेक्षा 2 ने जर डबल असतील, डबल द नंबर ऑफ कार्बन ॲटम्स पेक्षा 2 जास्तीचे कार्बन ॲटम्स असतील. जसं इकडे लक्ष द्या, CnH2n कार्बनच्या ॲटम्स पेक्षा हायड्रोजनच्या ॲटम्स डबल आहे, प्लस 2 जर असतील तर ते काय असणार आहे, अल्केन्स असतील. आणि जर कार्बनच्या ॲटम्स इतकेच डबल द नंबर ऑफ हायड्रोजन ॲटम्स असतील, फक्त n ची व्हॅल्यू 1 नसावी, त्या केसमध्ये त्याला आपण म्हणणार अल्कीन. बघा इथे पुढे दिलेले आहे. Are you looking for this? Hydrogen atom is exactly equal to the double the number of carbon atoms. Then we say that it is alkene. If hydrogen atom is 2 less than the double the number of carbon atoms, then we say that alkyne. म्हणजेच आता हे जे काही एक्सप्लेन केलं हे कशाच्या बेसिस वरती आणणार आहे मुलांना, जनरल फॉर्म्युला. अल्केन साठी जनरल फॉर्म्युला काय लिहिला होता आपण, CnH2n+2. अरे यस और नो, CnH2n+2. म्हणजेच कार्बन पेक्षा डबल द नंबर ऑफ हायड्रोजन प्लस 2 असतील तर तो अल्केन असेल. CnH2n कार्बन पेक्षा डबल द नंबर ऑफ हायड्रोजन असतील तर त्याला आपण बोलणार अल्कीन. आणि कार्बन पेक्षा डबल द नंबर ऑफ हायड्रोजन असतील आणि त्याच्यामध्ये 2 सबट्रॅक्ट केले म्हणजे 2 कमी असतील, जे इथं म्हटलं 2 लेस दॅन द डबल द नंबर ऑफ कार्बन ॲटम्स, देन वी से दॅट इट इज अ अल्काइन. काही क्वेश्चन्स इथे घेतलेले आहेत, त्याचे आन्सर्स आपल्याला द्यायचे. गिव्ह द फॉर्म्युला फॉर इथेन अँड राईट द नंबर ऑफ कोव्हॅलेंट बॉन्ड्स प्रेझेंट इन इट. आता बघा इथेनचा फॉर्म्युला द्यायचा आहे. इथ म्हणजे काय रे, 2 कार्बन ॲटम, एंडिंग ANE होते. म्हणजेच काय काय सांगितलं तुम्हाला मुलांना, एंडिंग जर ANE होत असेल म्हणजे कार्बन कार्बन मध्ये सिंगल बॉन्ड आहे. जर याच्यामध्ये सिंगल बॉन्ड असेल तर रिमेनिंग बॉन्ड कोण कंप्लीट करतोय, हायड्रोजनने कंप्लीट करतोय. हे झालं इथेनचं स्ट्रक्चर. कोव्हॅलेंट बॉन्ड किती आहे, 1 2 3 4 5 6 7. सो हे झालं स्ट्रक्चर अँड 7 कोव्हॅलेंट बॉन्ड्स आर प्रेझेंट. आर यू गेटिंग द पॉइंट? सो these are the 7 कोव्हॅलेंट बॉन्ड्स. बघा आता सोल्युशन पण सांगतो इथे. Alkanes with general formula CnH2n contains 2 carbon atoms. So
C2H6 फॉर्म्युला आला होता इथेनचा, जे आपण इथे स्ट्रक्चर मगाशी जे तुम्हाला ड्रॉ करून दाखवलं होतं असं स्ट्रक्चर येईल. मग जर स्ट्रक्चर मध्ये C2H6 असं आलंय तर कोव्हॅलंट बॉन्ड्स किती असतील? नंबर ऑफ कोव्हॅलंट बॉन्ड्स बघा पटकन. करेक्ट. चला नोट करून घ्या फास्ट. नेक्स्ट क्वेश्चन. Give the general formula for alkynes and identify which of the following is an alkyne. Alkyneचा जनरल फॉर्म्युला काय असतो? CnH2n-2. दिस इज द जनरल फॉर्म्युला ऑफ अल्काइन. आता इथे CnH2n होतंय का? नाही होते. C2H6 मध्ये नाही होते. बघा कार्बन पेक्षा डबल दी हायड्रोजन आहे +2 म्हणजे तो अल्केन आहे. इक्वल दी नंबर ऑफ कार्बन ॲटम्स CnH2n-2. इथे व्हॅल्यूज पुट करा. CnH2n म्हणजेच काय टाकू शकतो आपण बघा, C2 टाकला तर हायड्रोजन 2 × 2 -2 म्हणजेच काय आलं C2H4-2. so C2H2, so this C2H2 is a alkyne. C3H4 is not alkyne. C2H4 is not alkyne, it is alkene. So correct answer is CnH2n-2. This is general formula of alkyne and C2H2 is a स्ट्रक्चर ऑफ इथाइल. जर याचं स्ट्रक्चर ड्रॉ करायचं ठरलं तर कार्बन कार्बन ट्रिपल बॉन्ड, हायड्रोजन हायड्रोजन. आर यू गेटिंग द पॉइंट? सो नाउ लुक एट हियर. जनरल फॉर्म्युला ऑफ अल्काइन इज CnH2n-2. so C2H4, C2H2 and C3H4 corresponds to general formula of CnH2n-2 with n equals to 2 and n equals to 3. इथे दोन अल्काइन येत आहेत का बघा बरं. बघा आपलं C2H4 घेतलं तर C3H4 मध्ये काय येणार आहे? C3H 3 × 2 -2 म्हणजे काय येईल? C3H6-2. so C3H4. so look at here. जे मगाशी आपण घेतलं होतं याच्यासाठीच घेतलं होतं C2H2, but here C3H4 is also alkyne. so C2H2 is C triple bond CH and C3 मध्ये ट्रिपल बॉन्ड C H H H इथे कंप्लीट आहे आणि इथे H म्हणजे C3H4. दिस इज द स्ट्रक्चर ऑफ इथाइन. दिस वन इज द स्ट्रक्चर ऑफ प्रोपाइन. So now let's look at here. So C2H2 and C3H4 are the alkynes. Okay, got it? Next. Give the general formula of alkenes and identify which of the following is an alkene. जनरल फॉर्म्युला द्यायचा अल्किनचा. अल्किनचा जनरल फॉर्म्युला काय असतो? CnH2n. मग CnH2n च्या फॉर्मॅट मध्ये हा आहे का? नाही. हा आहे का रे? आहे. C2H4 कार्बन पेक्षा डबल दी नंबर ऑफ हायड्रोजन असतील तर ते काय असणार आहे? इथिन म्हणजे अल्किन असतील. C2H2 आहे का? नाही. C3H4 नाही. C3H6 आहे. So correct answer is C2H4 and C3H6 and this is the general formula of alkene. CnH2n is alkene and here is C2H4 and C3H6. सिंपल आहे मुलांना. आयडिया समजली तुम्हाला? काय लक्षात ठेवायचं? जनरल फॉर्म्युला लक्षात ठेवायचं. जनरल फॉर्म्युला फॉर अल्केन इज अल्केन कंटेन्स कार्बन कार्बन सिंगल बॉन्ड. so its general formula is CnH2n+2. in case of alkene it is general formula is CnH2n. but लक्षात ठेवायचं in case of alkene and alkyne the value of n should be greater than or equals to 2. त्याची व्हॅल्यू 1 घेता कामा नाही. 1 जर घेतलं तर तिथे कार्बन कार्बन मध्ये डबल किंवा ट्रिपल बॉन्ड फॉर्म होणार नाही. मुद्दा क्लिअर? नेक्स्ट क्वेश्चन. गिव्ह द जनरल फॉर्म्युला ऑफ अल्केन्स अँड आयडेंटिफाय विच ऑफ द फॉलोइंग इज अल्केन. अल्केनचा जनरल फॉर्म्युला काय रे? अल्केनचा जनरल फॉर्म्युला काय बघा मुलांनो? CnH2n-2 का +2. दिस इज द जनरल फॉर्म्युला ऑफ अल्केन. मग आता खाली दिलेल्यामध्ये अल्केन कोण कोण आहे बघा. CH4 इज अल्केन जिथे यांची व्हॅल्यू आपण 1 पुट करू शकतोय. त्यानंतर दुसरा कोण आहे? C3H8. C3H8 इज ऑल्सो अल्केन जिथे यांची व्हॅल्यू जर 3 पुट केली तर बघा 3 3 to the 6 + 2 8. C2H2 is not alkane. C3H6 is also not alkane. C2H6 is a alkane. C2H6 for n equals to 2. 2 ची व्हॅल्यू पुट केली. C2 4 + 2 6. मुद्दा क्लिअर झाला का? बघा सोल्युशन बघा, चेक करा. फॉर्म्युला आहे CnH2n+2.
अल्काइन विथ जनरल फॉर्म्युला. आता बघा CH4 C2H6 and C3H8 आर दी अल्केन्स. नेक्स्ट नोट करायचं असेल करून घ्या पटकन, फास्ट, जल्दी जल्दी लिखना बच्चों, फास्ट लिहा फास्ट. तो अशा पद्धतीने आपण अल्केन, अल्कीन आणि अल्काइनच्या जनरल फॉर्म्युला बद्दल डिस्कशन केलं. त्याच्यासाठी क्विक रिव्हिजन येण्यासाठी आपण त्याच्याबद्दलचे काही क्वेश्चन्स हे सॉल्व्ह केले. नेक्स्ट, विच ऑफ द फॉलोइंग कंपाऊंड इज सॅच्युरेटेड. आता सॅच्युरेटेड कंपाऊंड म्हणजेच आपल्याला कोणाचा फॉर्म्युला चेक करायचा मुलांना, CnH2n+2. अरे यस ऑर नो, CnH2n+2 याचा फॉर्म्युला आपल्याला याच्यामध्ये चेक करायचा आहे. मग CnH2n+2 मध्ये इकडे लक्ष द्या, CnH2n+2 च्या केसमध्ये अल्केन कोणता असेल, CH4. C2H4 येईल का, नाही ना. CH4 चं नावच काय येईल मुलांना, मिथेन. बघा त्याचं स्ट्रक्चर बघायचं असेल तर असं स्ट्रक्चर येईल, हायड्रोजन हायड्रोजन हायड्रोजन. मुद्दा क्लिअर झाला. अरे यस ऑर नो. नेक्स्ट, ही आयडिया आताच कळली मला. याच्या अगोदर आपण PPT वरच लिहितो. बघा कधी कधी काही वेळेस काही चांगले शोध पण लागतात. अरे यस ऑर नो. So hydrocarbons in which the carbon atoms are connected by only single covalent bonds are called as saturated hydrocarbons. मग मिथेन CH4 ज्याचं आपण स्ट्रक्चर काढलं तर C2H4 is a ethene. So carbon atoms are connected by double bond, so it is not saturated hydrocarbon. Which of the following compounds can have a double bond? खाली दिलेल्या पैकी कोणत्या कंपाऊंड मध्ये डबल बॉन्ड आहे. बघा C3H8 च्या केस मध्ये काय होतंय, CnH2n+2 चा फॉर्म्युला बघायला मिळतोय. म्हणजेच हा काय सॅच्युरेटेड आहे. सॅच्युरेटेड असेल तर कार्बन कार्बन डबल बॉन्ड पॉसिबल आहे का, नाही. C3H6 च्या केस मध्ये बघा, कार्बन डबल बॉन्ड कार्बन, सिंगल बॉन्ड कार्बन, हायड्रोजन हायड्रोजन, आणि इथे काय असेल, हायड्रोजन हायड्रोजन हायड्रोजन, C3H6. अरे यस सर नो. तो कार्बन कार्बन डबल बॉन्ड कशामध्ये असेल, C3H6 मध्ये असेल. बघा आलं करेक्ट स्ट्रक्चर. चलो नोट कर लो जल्दी. Next, a hydrocarbon molecule has 3 carbon atoms. Write down its molecular formula, structural formula if it is an alkane, alkene and alkyne. A hydrocarbon molecule has 3 carbon atoms. आता बघा हायड्रोकार्बन मॉलिक्युल्सला आपल्याला 3 कार्बन ॲटम्स दिलेले आहेत, बरोबर. 3 कार्बन ॲटम्स जर असतील, 3 कार्बन ॲटम्स जर त्याच्यामध्ये असतील म्हणजे फॉर्म्युला काय येणार आहे, कार्बन इज इक्वल्स टू 3 और वी कैन से दैट n इक्वल्स टू 3. मग फॉर अल्केन, लुक ॲट हियर, फॉर अल्कीन अँड फॉर अल्काइन, अल्केन अल्कीन अँड अल्काइन कोणते असतील ते आपल्याला ड्रॉ करायला सांगितलं. मग अल्केनचा फॉर्म्युला काय रे मुलांनो, CnH2n+2, CnH2n आणि इथे काय आहे CnH2n-2. मग इथे जर तो फॉर्म्युला लिहिला तर अल्केनचं स्ट्रक्चर काय येईल बघा बरं. अल्केनचं स्ट्रक्चर काय येईल रे मुलांनो, लुक ॲट हियर, द स्ट्रक्चर ऑफ अल्केन इज, द स्ट्रक्चर ऑफ अल्केन इज, काय आहे स्ट्रक्चर ऑफ अल्केन, कार्बन सिंगल बॉन्ड कार्बन सिंगल बॉन्ड कार्बन, ॲज इट इज अ सॅच्युरेटेड हायड्रोकार्बन. आता हा दिलेला काय आहे, सॅच्युरेटेड हायड्रोकार्बन आहे. मग जर तो सॅच्युरेटेड हायड्रोकार्बन असेल तर त्याच्यामध्ये काय असायला पाहिजे विद्यार्थी मित्रांनो, कार्बन कार्बन सिंगल बॉन्ड असायला पाहिजे. जर अल्कीन आहे तर अल्कीनच्या केसमध्ये काय आहे, कार्बन कार्बन डबल बॉन्ड आहे. मग मी काय म्हणतो, पहिल्याच केसमध्ये आपण डबल बॉन्ड ड्रॉ करून घेऊ. इथे काय येईल बघा, कार्बन कार्बन डबल बॉन्ड सिंगल बॉन्ड, उरलेले बॉन्ड्स कोणी कंप्लीट करायचे आहेत, हायड्रोजनने करायचे. अरे यस और नो. नेक्स्ट, अल्काइनच्या केसमध्ये काय करावं लागेल बघा बरं, C ट्रिपल बॉन्ड C, सिंगल बॉन्ड C, हायड्रोजन हायड्रोजन, अरे भाई लोग इधर ध्यान दो, हायड्रोजन हायड्रोजन, इथे हायड्रोजन आणि इकडे सिंगल हायड्रोजन. इथे हायड्रोजन येईल का रे मुलांनो, ओय भाई हायड्रोजन येईल का, हे रफच करून टाकू. CnH2n-2 होतं,
कार्बन कार्बन ट्रिपल बॉन्ड, कार्बन सिंगल बॉन्ड, इथं हायड्रोजन 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 3 झाले आणि हा चौथा झाले बघा. सगळ्यांचे कार्बनचे 4 बॉन्ड कंप्लीट झाले पाहिजे, याचं आपल्याकडे लक्ष ठेवायचं ऑलवेज. सो लुक ॲट हिअर द आन्सर. अल्केन, प्रोपेन, प्रोपेनचं स्ट्रक्चर अभि याला खाली टाकून द्या आपण. इथं कसं स्ट्रक्चर आहे, प्रोपेनचं स्ट्रक्चर CH3 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 सर्व सिंगल बॉन्ड. प्रोपीन कार्बन कार्बन डबल बॉन्ड, स्ट्रक्चर वाईज बघा. प्रोपीन कार्बन कार्बन डबल बॉन्ड CH3. प्रोपाइन कार्बन कार्बन ट्रिपल बॉन्ड, 3 हायड्रोजन ॲटम्स. क्लिअर? नक्की समजलंय मुलांनो? नेक्स्ट, आता क्लोज चेन हायड्रोकार्बन्स काय असतात, त्याच्यामध्ये अल्किल ग्रुप्स काय असतात, त्याच्याबद्दल आपल्याला डिटेलमध्ये बघायचंय. तर ते नेक्स्ट पार्ट मध्ये आपण क्लोज चेन हायड्रोकार्बन्स बद्दल डिस्कशन करू. तर मुलांनो, थँक्यू, हॅव अ गुड डे. नेक्स्ट लेक्चर साठी तुम्ही एकदम एनर्जीने, फुल एनर्जीने तयार राहा. आतापर्यंत जे झालेले ते व्यवस्थित रिवाइज करा. 3 गोष्टी ज्या आपल्या एकदम 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 कामाच्या आहेत. कार्बनचं वर्सॅटाइल नेचर, इट इज टेट्राव्हॅलेंट, इट शोज प्रॉपर्टी ऑफ कॅटनेशन, इट हॅज ॲबिलिटी टू फॉर्म मल्टिपल बॉन्ड्स. करेक्ट? त्यानंतर काय सांगितलं होतं आपण? हायड्रोकार्बन्सला क्लासिफाय केलं गेलं सॅच्युरेटेड आणि अनसॅच्युरेटेड मध्ये. सॅच्युरेटेड मीन्स कार्बन कार्बन सिंगल बॉन्ड, कार्बन कार्बन सिंगल बॉन्ड. अनसॅच्युरेटेड मीन्स कार्बन कार्बन डबल बॉन्ड, अँड अनसॅच्युरेटेड मध्येच कार्बन कार्बन डबल बॉन्ड अँड कार्बन कार्बन ट्रिपल बॉन्ड. कार्बन कार्बन सिंगल बॉन्ड असेल तर अल्केन. जनरल फॉर्म्युला इज CnH2n+2. अल्किनच्या केसमध्ये CnH2n आणि अल्काइनच्या केसमध्ये CnH2n-2. त्याच्याबद्दलचे रिलेटेड क्वेश्चन्स आहे आपण सॉल्व्ह केले. ते परत एकदा रिवाइज करा. काही अडचण असल्यास तुम्ही कमेंटमध्ये 100% मेन्शन करू शकतात किंवा आपला टेलिग्राम चॅनलला तुम्ही तुमचे डाऊट्स पाठवू शकता. थँक्यू, हॅव अ ग्रेट डे.